सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर मार्कडवाडीमध्ये पोहोचलेत। दोघांच्याही उपस्थितीत मार्कडवाडीमध्ये मोठी जाहीर सभा सुरू होणार आहे। माजी आमदार राम सातपुतेंकडून मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय, कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय वातावरण आहे मार्कडवाडी? नाही, खऱ्या अर्थाने खूप मोठं शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल। 2 दिवसापूर्वी शरद पवारही आले होते, पण त्या सभेपेक्षा कितीतरी पट मोठी गर्दी इथं आहे। आता सध्या बसायलाही जागा नाहीये। ते पूर्ण जो मुख्य रस्ता होता, मुख्य चौक होता, तो पूर्ण भरून गेलेला आहे। लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला, पलीकडच्या बाजूला उभारलेले आहेत। आता उत्तम जानकर, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचं नुकतंच हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे। आता बैलगाडीतनं वाजत गाजत त्यांची मिरवणूक इथे येणार आहे आणि त्यानंतर सभेला सुरुवात होणार आहे। राम सातपुते येऊन थांबलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीनं गर्दी जमा झालेली आहे हे पाहता, जे काही इथून मार्कडवाडीतून आंदोलन सुरू झालं होतं ईव्हीएम मशीनच्या विरोधात, तर ते सर्व स्टंट होता असं दिसल्यासारखं चित्र आता तरी जाणवतं। एवढ्या मोठ्या संख्येने मार्कडवाडी आणि परिसरातले लोक जमा झालेले। प्रज्ञा। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर त्यांनी मतदान दिलं, त्यांनी विकासाला साथ दिली, ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने बघतोय आणि विनाकारण ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत ह्या दृष्टीने एक उत्तर देण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण उपस्थित राहिलोय। अशीच प्रश्न उत्तर जसं येतील तशी आपण उत्तर देण्याची मानसिकता ठेवू आणि भावांच्या मागे अतिशय प्रभावीपणे ताकदीने उभा राहू। एवढंच बोलताना 2 शब्द संपवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।